पण म्हणावं तसं काय आपल्याकडून त्या टाळ्यांची दाद त्यांना मिळत नाही. यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्री डोबळे सर यांचं नाव सुचवलं. कार्यक्रम आहे या कार्यक्रमात राजा स्वराज्याची मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंदांची माहिती सांगणार आहे. ते तुम्ही करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता. जन्म घेतला त्यांच्या पोटी आज 12 जानेवारी आपण महाराष्ट्राची दिव्य ज्योती और तुझी आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती और करण्यासाठी दुखतो एक स्वातंत्र्य सूर्य. आणि ते स्वातंत्र्य सूर्य सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी कित्येक लढाया लढाव्या लागतात. पारतंत्र्याचा श्वासही कोंडावा लागतो. मनगटात बळ आणून तलवारी लढाव्या लागतात. माणसाला जागावं लागतं. मुर्दा शरीराला जिवंत करावं लागतं. आमच्या मनामध्ये विचार आला हे मुघल जगनं आणखी कवर सहन करायचं. आता थांबायचं नाही, आता पेटायचं. आणि पेटायचं कसं पेटायचं हे मी तुम्हाला जिजाऊ मातेला धडा दिला पहिला
वात्सल्य, मातृत्व आणि प्रेमळपणा माणसाच्या जन्माला घेऊन आलेल्या आपल्या राष्ट्रमाता स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती. त्याचबरोबर युवकांचे सर्वांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचीही आज जयंती. आज 12 डिसेंबर आज 12 जानेवारी आज राष्ट्रीय युवक दिन हा आपण जब जब शमशीरे ताने है माहे बाबा उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माहे बाबा हम सब पर तुम्हारे बड़े खुददार है. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये बीज राज दे तेरी लाज हम डके तेरे जीवनामध्ये यश संपादन करायचंय. कारण यश जर तुम्हाला मिळालं तर दॅट विल गिव्ह यू पर्याय घेतला तरच त्यात महापुरुषांची जयंती साजरी केल्यासारखी होईल. नाहीतर आपण एक इव्हेंट साजरा केल्यासारखा होतो. घेतला करमणुकीचा आनंद दिला सोडून, तसं होता कामा नाही. या देशाला ज्यांनी 2 छत्रपती दिले अशा माँसाहेब जिजाऊ यांच्यावर काही कमी संकट आले का? पण या संकटातून सुद्धा देशाला चांगलं घडवण्याचं काम माँसाहेबांनी केलं. छत्रपतींना तर घडवलंच. या स्वराज्याचं खरं स्वप्न जर कोणी पाहिलं असेल तर ते पाहिलं आहे शहाजी राजांनी आणि जिजाऊना. ते स्वप्न आपल्या उराशी बाळगलं आणि ते स्वप्नात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांचं आयुष्य तर खर्च झालं. परंतु आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांवर संस्कार केले. त्यांच्या हाती तलवार दिली. त्यांना असं म्हटलं नाही की बाळा जाऊ नको रायरेश्वराच्या मंदिरात, एकटा कशाला जातो, काहीतरी वळण, तुझा हात कापला तर काय होईल.